राष्ट्रीय उत्पन्न हे एक समग्रलक्षी आर्थिक चल आहे आणि राष्ट्राचं उत्पन्न, साधा सोपा अर्थ त्याचा, राष्ट्राचं उत्पन्न म्हणजे राष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी मिळवलेल्या उत्पन्नाची बेरीज असते, त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात. आता राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेच्या आधारे जगातील देशांचं वर्गीकरण 3 गटामध्ये केलेलं आहे. कोणते 3 गट आहेत? उच्च उत्पन्न गटातील देश आहेत, मध्यम उत्पन्न गटातील देश आहेत, कमी उत्पन्न गटातील देश आहेत. जसं आपलं असतं पांढरे रेशन कार्ड धारक, पिवळे रेशन कार्ड धारक, केशरी रेशन कार्ड धारक, हे वर्गीकरण आपण कशाच्या आधारे केलो? तर आपण आपल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाच्या आधारे. तसंच जगातील देशांचं वर्गीकरण जागतिक बँकेनं 3 गटामध्ये केलेलं आहे. उच्च उत्पन्न गटातील देश, उच्च उत्पन्न गटामध्ये कोण आहे? अमेरिका, जपान, जर्मनी आहे. मध्यम उत्पन्न गटामध्ये कोण आहेत? भारत, चीन वगैरे आहे. आणि कमी उत्पन्न गटामध्ये कोण आहे? की बांगलादेश, लॅटिन अमेरिका हे कमी उत्पन्न गटामध्ये असतात. तर राष्ट्रीय उत्पन्न ही आकडेवारी अत्यंत महत्वाची आहे. देशानं कितपत प्रगती केलेली आहे आपण ते म्हणू शकतो की राष्ट्रीय उत्पन्न हे एक देशाच्या आर्थिक विकासाचं प्रगती पुस्तक आहे. तुमचं जसं प्रगती पुस्तक असतं की नाही, तसं देशाच्या आर्थिक प्रगतीचं हे एक पुस्तक आहे, हे एक मापक आहे. त्याच्या आधारे आपण देशाच्या प्रगतीचं मापन करतो. देशाचा आर्थिक विकास होत आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही अत्यंत महत्वाची आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर याचा अर्थ, याच्या व्याख्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. तर राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या मार्शल यांनी काय दिलेली आहे की एका देशातील श्रमिक आणि भांडवल, एका देशातील श्रमिक आणि भांडवल आपल्याकडे उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या साहाय्यानं विविध वस्तूंचं उत्पादन करतात. प्रतिवर्षी देशात असलेले श्रमिक आणि भांडवल उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीच्या साहाय्याने प्रतिवर्षी विविध वस्तूंचं उत्पादन केलं जातं आणि त्या उत्पादन मूल्यास आपण म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न. आता मी तुम्हाला आधी सांगितलंय देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती असते, मानवी साधन संपत्ती असते आणि वित्तीय साधन संपत्ती असते. तर देशातील श्रमशक्ती म्हणजे देशातील मानवानं उपलब्ध असलेल्या भांडवलाच्या साहाय्यानं, उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या साहाय्यानं जे काय उत्पादन केलेलं असतं त्या उत्पादनाचं पैशातील मूल्य म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या दिलेली आहे, कुझनेट यांनी व्याख्या दिलेली आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशाच्या एकूण उत्पादनापैकी जो हिस्सा प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो? राष्ट्रीय उत्पन्न. देशाच्या एकूण उत्पादनापैकी जो हिस्सा प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो? राष्ट्रीय उत्पन्न. उदाहरणार्थ समजा एक देश आहे आणि त्या देशामध्ये की आता सध्या हिवाळ्याचे दिवस जवळ यायला लागलेले आहेत, आपण असं म्हणू की फक्त लोकरीच्या कपड्याचंच उत्पादन होतं. गृहीत धरा, आपल्याला काल्पनिक उदाहरण घ्यायचं आहे. तर 100 स्वेटर तयार झाले आणि या 100 स्वेटर पैकी 90 स्वेटर विकले गेले आणि 10 स्वेटर तसेच पडून राहिले. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? की या 90 स्वेटरचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. ते 10 का घ्यायचे नाही? कारण त्याची खरेदी विक्री झाली नाही, त्याचा आर्थिक व्यवहार झाला नाही, त्याचं मोजमाप झालं नाही, ते पडून राहिले. आता ते जर पुढच्या वर्षी विकले गेले ना तर त्याचा समावेश पुढच्या वर्षामध्ये घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी अर्थतज्ञ म्हणतात की देशात उपलब्ध असलेल्या एकूण उत्पादनापैकी जो हिस्सा प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरला जातो त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. त्याच्यानंतर सॅम्युएल्सन असं म्हणतो की एखादा समाज आपल्या जवळील भूमी, श्रम, भांडवल यांच्या साहाय्यानं विविध प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन करतो. एखादा समाज, आता समाज म्हणजे कोण आलं? लोक आलं. समाज म्हणजे काय झालं? मानवी साधन संपत्ती आली. एखादा समाज आपल्या जवळील भूमी, श्रम, भांडवल या साधन सामग्रीच्या साहाय्यानं विविध प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन करतो आणि या उत्पादनाचं पैशातील मूल्य म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न.
बघा, असंख्य प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन होत असतं. साड्यांचं उत्पादन होत असतं, तुमच्या ड्रेसचं उत्पादन होत असतं, तुमच्या चप्पलचं उत्पादन होत असतं, फर्निचरचं उत्पादन होत असतं, कॉम्प्युटरचं उत्पादन होत असतं, यंत्राचं उत्पादन होत असतं, ए टू झेड सगळ्या सगळ्या वस्तूंचं. तर एखादा समाज आपल्याजवळ असलेली भूमी, श्रम, भांडवल याच्या साहाय्यानं विविध वस्तूंचं जे का उत्पादन करतो, त्या उत्पादनाचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आता बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार होतात. बघा 10 साड्या, 10 बेंच, 10 टेबल, 10 खुर्च्या, 10 ड्रेस. आता आपण ह्या सगळ्यांची बेरीज केली, 10 साड्या अधिक 10 बेंच अधिक 10 टेबल अधिक 10 ड्रेस अधिक 10 पंखे, किती झाल्या वस्तू? 50 वस्तू. ही बेरीज कशी आहे? अर्थहीन बेरीज आहे. तर आपण काय करतो? प्रत्येक वस्तूचं पैशातील मूल्य काढतो. 10 साड्या गुणिले त्यांची किंमत, 10 बेंच गुणिले त्यांची किंमत, 10 टेबल गुणिले त्यांची किंमत, 10 फॅन गुणिले त्यांची किंमत, 10 ड्रेस गुणिले त्यांची किंमत. मग प्रत्येक वस्तूचं पैशातील मूल्य घेतलं जातं आणि त्याची बेरीज करतो. त्याला आपण काय म्हणतो? राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे नुसतं वस्तूंची बेरीज करणं ही अर्थहीन बेरीज आहे. तुम्ही काय करता? प्रत्येक वस्तूचं पैशातील मूल्य घेता. आपण साधं सोपं छोटं उदाहरण घेऊया. एक पेन, एक वही, एक पेन, एक वही, त्याच्यानंतर एक मोबाईल, एक टेबल, एक खुर्ची. एक पेन, एक वही, एक मोबाईल, एक टेबल, एक खुर्ची. यांची बेरीज केली तर काय येणार आहे? 5 वस्तू. त्याला काहीच अर्थ नाही. मग आपण काय करणार आहे? एका पेनाची किंमत किती आहे? 10 रुपये. एका वहीची किंमत किती आहे? 100 रुपये. 110 रुपये झाले. त्याच्यानंतर एका टेबलची किंमत किती आहे? 1000 रुपये. म्हणजे किती आले हे? 1110 रुपये झाले. त्याच्यानंतर एक तुमचा मोबाईल, कितीचा मोबाईल? समजा 5000चा. म्हणजे या ठिकाणी किती झालं? 6110. तर हे सगळं काय झालं? ह्याला म्हणतात राष्ट्रीय उत्पन्न. एका देशात एका वर्षात उत्पादिलेल्या वस्तू व सेवांचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. वस्तूंची बेरीज करणं चुकीचं असतं आणि म्हणून आपण काय करतो की प्रत्येक वस्तूचं पैशातील मूल्य विचारात घेतो आणि मग आपण त्याची बेरीज करतो. त्याला म्हणतात राष्ट्रीय उत्पन्न. मग या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीने काय पुढची व्याख्या दिलेली आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? एका देशात तयार झालेल्या वस्तू व सेवांचं दुहेरी मूल्यमापन करायचं नाही. दुहेरी मोजमाप करायचं नाही. दुहेरी मोजमाप टाळून व्यक्त केलेलं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. दुहेरी मोजमाप म्हणजे काय? एकच वस्तू दोनदा मोजणे याला काय म्हणतात? दुहेरी मोजमाप. आता बघा कसं दुहेरी मोजमाप. एक उदाहरण देते तुम्हाला. देशामध्ये गहू किती तयार झाले? ठीक आहे. कितीचे झाले? 1000 रुपयाचे गहू झाले. देशामध्ये ब्रेड किती तयार झाले? ब्रेड किती रुपयाचे तयार झाले? 500 रुपयाचे. आता जेव्हा आपण ब्रेडचं मूल्य काढतो त्यावेळेला त्याच्यामध्ये गव्हाचं मूल्य धरलेलंच असतं. म्हणजे ब्रेडचं मूल्य अधिक गव्हाचं मूल्य बेरीज करणं चुकीचं आहे. तुम्ही काय करायला पाहिजे? ब्रेड वापरून झाल्यावर जे गहू शिल्लक आहेत ना, मग ते घ्यायचे असतात, लक्षात ठेवा. तर तशा पद्धतीनं दुसरं उदाहरण, टोमॅटो सॉसचं उदाहरण. सगळ्यांना आपल्याला आवडतं टोमॅटो सॉस. तर टोमॅटो सॉस आधी टोमॅटोचं किती उत्पादन झालं त्याची बेरीज करायची. तो आकडा घ्यायचा आणि त्या टोमॅटो पासून सॉस किती तयार झाला ते परत घ्यायचं. आता जेव्हा तुम्ही सॉसची किंमत ठरवता त्यावेळी टोमॅटोची किंमत त्याच्यामध्ये धरलेलीच असते. तर ते चुकीचं आहे. दुसरं उदाहरण, देशामध्ये कापूस किती तयार झाला लक्षात घ्यायचं. त्याची बेरीज अधिक कापसापासून तयार झालेलं सुती कापड किती त्याची बेरीज. जेव्हा सुती कापडाचं मूल्य काढतात त्यावेळी कापसाचं मूल्य त्यात धरलेलंच असतं. तर असं दुहेरी मोजमाप करायचं नाही. आणि एक उदाहरण, देशात टेबल किती तयार झाले हे त्याचं मूल्य आणि देशात लाकूड किती तयार झालं. म्हणजे लाकडापासूनच टेबल बनवले ना. म्हणजे एकच वस्तू तुम्ही दोनदा मोजता अशी चूक करायची नाही.
तर भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समिती काय म्हणते की देशात तयार होणाऱ्या सर्व वस्तूंचं एकेरी मोजमाप करायचं, दुहेरी मोजमाप न करता व्यक्त केलेलं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आता बघा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगते. पहिली व्याख्या कोणी मांडली तर अल्फ्रेड मार्शलनं मांडली. तर अल्फ्रेड मार्शल काय म्हणतो, देशात असलेले श्रमिक व भांडवल उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीच्या सहाय्यानं विविध वस्तूंचं उत्पादन करतात आणि त्याचं पैशातील मूल्य काढणं म्हणजे काय की राष्ट्रीय उत्पन्न. त्याच्यानंतर फिशर असं म्हणतो की देशातील एकूण उत्पादनापैकी किती उत्पादनाचा उपभोग घेतला, उत्पादनापैकी किती हिस्सा उपभोगासाठी वापरला ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. त्याच्यानंतर सॅम्युएल्सन असं म्हणतो, एखादा समाज आपल्याजवळ असलेली भूमी श्रम भांडवलाच्या साहाय्यानं विविध वस्तूंचं उत्पादन करतो, त्याचं पैशातील मूल्य म्हणजे काय राष्ट्रीय उत्पन्न. आणि भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मंडळ काय म्हणतं, देशात तयार होणाऱ्या वस्तू व सेवांचं दुहेरी मोजमाप न करता व्यक्त केलेलं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. साधी सोपी व्याख्या, एका देशात एका वर्षात तयार होणाऱ्या वस्तू व सेवांचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. सगळ्या वस्तूंची बेरीज करणं चुकीचं आहे, म्हणून आपण काय करतो, प्रत्येक वस्तूचं पैशातील मूल्य घेतो. किती साड्या अधिक किती बेंच अधिक किती टेबल त्यांचं मूल्य काढलं जातं. शेती उत्पादनाचं मूल्य काय, औद्योगिक उत्पादनाचं मूल्य काय, बँकिंग व्यवहारांचं मूल्य काय, या सगळ्यांची बेरीज केली की आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही मिळते. साध्या सोप्या भाषेमध्ये एका देशात एका वर्षात राहणाऱ्या लोकांनी मिळवलेल्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. एका देशात एका वर्षात उत्पादिलेल्या वस्तू व सेवांचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. तर अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे राष्ट्राचं उत्पन्न, देशाचं उत्पन्न, तर देशात राहणाऱ्या लोकांनी मिळवलेल्या उत्पन्नाची बेरीज, त्याला आपण काय म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न. आता बघा राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये काय, आपल्याला सी एक अचूक अगदी काय म्हणतात आपण कमी शब्दामध्ये अशी व्याख्या मिळत नाही. व्याख्या ही नेहमी शॉर्ट असावी लागते, अचूक असावी लागते, योग्य त्या समर्पक शब्दामध्ये ती असावी लागते. तर आता प्रत्येक अर्थतज्ञानं वेगवेगळ्या गोष्टीला भर दिला. सॅम्युएल्सन काय म्हणतो, एखादा समाज आपल्या जवळचं भूमी श्रम भांडवल यांच्या सहाय्याने उत्पादन करतो. त्याच्यानंतर मार्शल काय म्हणतो, देशातील श्रमिक आणि भांडवल नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करतात असं म्हणतो. फिशर काय म्हणतो, देशात जे तयार झालं ठीक आहे, पण ते तयार झाल्यापैकी कितीचा उपभोग घेतला म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समिती काय म्हणते की तुम्ही दुहेरी मोजमाप करायचं नाही, एकेरी मापन केल्यावरती येणारं उत्पादनाचं मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. तर अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाच्या ह्या वेगवेगळ्या व्याख्या अर्थतज्ञांनी दिलेल्या आहेत. आता या व्याख्यांच्या आधारे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची काही वैशिष्ट्ये सांगता येतात. राष्ट्रीय उत्पन्नाची कोणती वैशिष्ट्ये सांगता येतात, तर एक म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना समग्रलक्षी आर्थिक संकल्पना आहे. समग्रलक्षी आर्थिक संकल्पना आहे. ती समग्रलक्षी का आहे, कारण ती संपूर्ण देशाशी निगडित आहे म्हणून समग्रलक्षी. ती आर्थिक का आहे, कारण ती आर्थिक घडामोडीशी निगडित आहे म्हणून ती आर्थिक आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न ही एक समग्रलक्षी आर्थिक संकल्पना आहे. त्याच्यानंतर दुसरं, ही संकल्पना एका देशाशी निगडित असते. आपण काय म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न, भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किती, अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न किती, रशियाचं राष्ट्रीय उत्पन्न किती, म्हणजे आपण त्या ठिकाणी काय करतो, ही संकल्पना एका राष्ट्रासाठी वापरत असतो. त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य काय आहे की राष्ट्रीय उत्पन्नासाठी एका वर्षाचा कालावधी हा विचारात घेतला जातो. राष्ट्रीय उत्पन्न बघा मुलींना कसं असतं, उत्पन्न हे सातत्यानं सुरू असतं. देशामध्ये कारखाने अहोरात्र काम करत असतात, शेतकरी अहोरात्र काम करत असतात, बँका 24 तास सुरू असतात किंवा ATM सुरू असतात.
म्हणजे आर्थिक उलाढाल ही सातत्यानं सुरू असते. पण आपण त्या ठिकाणी काय करतो, की राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना एका वर्षाचा कालावधी हा विचारात घेतला जातो. आता तुमचं कसं असतं बघा, प्रत्येक वर्ष हा FY, SY, TY 11वी पासून एकेका वर्षाचा कालावधी असतो. तसं राष्ट्रीय उत्पन्न हे एका वर्षाच्या कालावधीसाठी मोजलं जातं. ते 2 वर्षाच्या, 5 वर्षाच्या कालावधीसाठी मोजलं जात नाही. आता भारतातील आर्थिक वर्ष केव्हा सुरू होतं, की भारतातील आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत. म्हणजे सध्याचं आर्थिक वर्ष कसं आहे, कसं मोजलं जातं, तर 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 हे काय आहे, की आर्थिक वर्ष आहे, आपलं आर्थिक वर्ष आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना एका वर्षाशी निगडीत असते. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य काय आहे, या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केवळ अंतिम वस्तू व सेवाच विचारात घेतल्या जातात. आता अंतिम वस्तू व सेवा कोणत्या? तयार कपडे, मोबाईल, ज्या वस्तू आपण प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरतो, मास्क आपले, अंतिम वस्तू, ज्या वस्तू आपण प्रत्यक्ष त्याचा सेवनासाठी वापर करतो, त्याला काय म्हटलं जातं? अंतिम वस्तू असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना फक्त अंतिम वस्तूंचंच मूल्य हे विचारात घेतलं जातं. आता बघा लाकूड कच्चा माल आणि लाकडापासून तयार होते फर्निचर. फर्निचर ही काय झाली? अंतिम वस्तू झाली. समजते सगळ्यांना? फर्निचर ही अंतिम वस्तू झाली. तशा पद्धतीने सुती कापूस म्हणजे आपला कापूस आणि कापसापासून तयार होते ते आपले तयार कपडे. तयार कपडे ह्या अंतिम वस्तू. आता विमान बांधलं जातं, तयार केलं जातं. तर विमानाचे किती स्पेअर पार्ट्स असतात? तर प्रत्यक्ष विमान जेव्हा तयार होतं ना, तेव्हा त्याचं मूल्य काढलं जातं. तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण काय करतो, फक्त अंतिम वस्तूंचाच विचार त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर या अंतिम उत्पादनाचं पैशातील मूल्य विचारात घेतलं जातं. म्हणजे 10 साड्यांचं मूल्य काय, 10 बेंचचं मूल्य काय, 10 मोबाईलचं मूल्य काय, 10 पर्सचं मूल्य काय. असंख्य वस्तू देशामध्ये पिन टू पियानो, टाचणीपासून ते अगदी मोठ्यात मोठ्या जुनी म्हण आहे पिन टू पियानो. पिन म्हणजे टाचणी, पियानो म्हणजे मोठी वस्तू. जुन्या काळात, आता भरपूर आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की एका टाचणीपासून ते भव्य दिव्य इमारतीपर्यंत म्हणजे सगळ्या वस्तू त्या ठिकाणी आलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपण काय करतो, प्रत्येक वस्तूचं पैशातील मूल्य काढतो आणि मग त्यांची बेरीज करतो. ज्वारी किती झाली, गहू किती मूल्याचे झाले, तांदूळ किती मूल्याचे झाले, नाचणी किती मूल्याची झाली, कडधान्यांचं मूल्य किती झालं. तर या सगळ्या मूल्यांची बेरीज केली जाते आणि मग आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी मिळते. म्हणजे प्रत्येक वस्तूचं मूल्य आपण पैशामध्ये मोजतो. त्याच्यानंतर सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे. प्रवाही संकल्पना आहे म्हणजे काय, की प्रतिवर्षी विविध वस्तू व सेवांचं उत्पादन हे सातत्यानं सुरू असतं. बघा उदाहरण. तर नदीतलं पाणी कसं असतं, ते वाहत असतं. ते का बरं वाहत असतं? कारण आत त्याला झरे असतात, उमाळे असतात. म्हणून म्हणजे सातत्याने त्याच्यामध्ये भर पडत असते, लक्षात ठेवा. सिंटेक्सच्या टाकीतलं पाणी कसं असतं? ठप्प असतं. ते जेवढं तुम्ही घालाल तेवढंच, जेवढं वापरलं की संपतं. तसं आहे. नदीतलं पाणी नाही, अखंडपणे काय असतं, नदी ही वाहत असते. तर तशा पद्धतीनं देशामध्ये प्रतिवर्षी विविध वस्तू व सेवांचं उत्पादन सातत्यानं सुरू असतं. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे. त्याच्यानंतर सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही तुलना करण्यासाठी उपयुक्त असते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे अंतर्गत तुलना केली जाते, तशीच आंतरराष्ट्रीय ही तुलना केली जाते. आता अंतर्गत तुलना कशी केली जाते, तर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न
51ला किती होतं, 61ला किती, 71ला किती, 81ला किती, 91ला किती, 2001ला किती, 11ला किती, 2020ला किती. मुलींनो फक्त मी हे 10-10 वर्षाचे केले. प्रति वर्षाची आकडेवारी जाहीर केली जाते. तर मग देशानं प्रगती केली आहे की नाही हे पाहण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही उपयुक्त असते. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह अर्थव्यवस्थेमध्ये सातत्यानं सुरू असतो. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह सातत्यानं सुरू असतो. म्हणजे कसं काय बाबा? एका व्यक्तीचा खर्च बरोबर दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न. साधा नियम अर्थशास्त्रातील. अर्थशास्त्रामध्ये एक मूलभूत नियम आहे आणि त्याच्यावरच आपलं अर्थशास्त्र सगळं चाललंय आणि जग सगळं त्याच्यावरच चाललंय. कोणता नियम आहे अर्थशास्त्रातील? एका व्यक्तीचा खर्च बरोबर दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न. कुणीतरी खर्च करत असते म्हणून कुणाला तरी पैसे मिळत असतात. मी जाते लकी बाजारमध्ये 1000 रुपयेचा माल खरेदी करते. माझा झाला खर्च, लकी बाजारवाल्या झाल्याचं उत्पन्न. तुम्ही जाता टायटसमध्ये आणि खरेदी करता पेन. तुमचा तो झाला खर्च, टायटसवाल्याचं झालं उत्पन्न. एका व्यक्तीचा खर्च बरोबर दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न. तर अर्थव्यवस्थेमध्ये मुलींनो 3 विभाग असतात. कौटुंबिक विभाग असतो, उत्पादन विभाग असतो आणि भांडवली विभाग असतो. कौटुंबिक विभाग म्हणजे कोण? आपण सगळी कुटुंब, फॅमिलीज, ऑल फॅमिलीज, त्यांचा समावेश केला जातो. आणि त्याच्यानंतर उत्पादन विभाग म्हणजे सगळे उत्पादक आले त्या ठिकाणी. शेतकरी आले, उद्योजक आले, सगळे आले त्या ठिकाणी उत्पादनाचं काम करणं. आणि त्याच्यानंतर भांडवली विभाग म्हणजे सगळ्या वित्त संस्था, बँका वगैरे सगळ्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेमध्ये 3 विभाग असतात. कौटुंबिक विभाग, भांडवली विभाग आणि उत्पादन विभाग. तर या तिघांच्या मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा सुरू होतो. तर मी माझ्या पुस्तकामध्ये तो राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह आकृती काढून तुम्हाला त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. अशा पद्धतीनं तो नंतर तुम्हाला समजून येईल. तर थोडक्यामध्ये आता आपण आज राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना समजून घेतलेली आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? राष्ट्राचं उत्पन्न. राष्ट्राचं उत्पन्न म्हणजे काय? राष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी मिळवलेल्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रात तयार झालेल्या वस्तू व सेवांचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आणि राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही अत्यंत महत्त्वाची असते. ते देशाचं आर्थिक प्रगती पुस्तक असतं असं आपण त्याला म्हणू शकतो. देशाच्या आर्थिक प्रगतीचं मापन करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही वापरली जाते. प्रतिवर्षी प्रत्येक देश आपली राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जाहीर करत असतो. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशातील श्रमिकांनी देशात उपलब्ध असलेलं भांडवल आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या सहाय्याने जे काय उत्पादन केलेलं असतं त्याचं पैशातील मूल्य. सॅम्युएल्सन म्हणतो एखादा समाज आपल्याजवळ असलेल्या सगळ्या भांडवलाचा, नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून जे काय उत्पादन करतो त्याचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. फिशर काय म्हणतो? एकूण उत्पादनापैकी जो हिस्सा आपण प्रत्यक्षात उपभोग घेतो तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आणि भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणते की दुहेरी मोजमाप न करता व्यक्त केलेलं एकूण उत्पादनाचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळी वैशिष्ट्ये काय आहेत? तर राष्ट्रीय उत्पन्न ही एक समग्रलक्षी आर्थिक संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही एका देशाशी निगडीत असलेली संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एका वर्षाचा कालावधी विचारात घेतला जातो. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केवळ अंतिम वस्तू व सेवा यांचाच विचार केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये प्रत्येक वस्तूचं मूल्य पैशामध्ये स्पष्ट केलं जातं. राष्ट्रीय उत्पन्न हे आर्थिक विकासाचा मापनदंड आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय तुलना करण्यासाठी वापरली जाणारी संकल्पना आहे. आणि अर्थव्यवस्थेमध्ये कौटुंबिक क्षेत्र, उत्पादन क्षेत्र आणि भांडवली क्षेत्र यांच्यामध्ये चक्राकार प्रवाह सातत्यानं सुरू असतो. तर पुढच्या तासाला मी तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या संकल्पना ज्या काय आहेत त्या संकल्पनांचं विवेचन करणार आहे. आता
इंग्लिश मीडियमच्या मुलींसाठी थोडक्यामध्ये सारांश मी तुम्हाला सांगते. नॅशनल इन्कम इज अ मॅक्रो इकॉनॉमिक कॉन्सेप्ट. इट इज अ mirror of economic progress of the country, and it is helpful for measuring the economic development of a country. The countries at the international world are classified into three categories: high income group countries, middle income group countries, and low income group countries. We are to discuss the concept, meaning of national income. So what is national income? National income, income of a nation, income of the people living in a country, total of the income earned by people living in the country, we call it as a national income. Total monetary value of goods and services produced in a country, we call it as a national income. So Marshall defines that what is national income: labor and capital of a country are utilizing the natural resources and they produce certain amount of goods and services, and if we calculate the value of these products, we call it as a national income. Then Fisher says that national income is determined by the consumption, annual consumption, not the production. Fisher says that the part of the total production consumed by the people can be calculated as a national income. Then Samuelson says that a society produces different goods and services with the help of land, labor, and capital, and monetary value of this total production is called as the national income. And Indian National Income Commission defines that what is national income? National income is the monetary value of goods and services by avoiding the double counting. There should not be double counting of the total production of a country. So that is the definition given by the Indian National Income Commission. Now, what are the features of national income? National income is a macroeconomic concept. National income is related to a nation. National income